तर दिल्लीत काही लोक अजेंडा घेऊन शिरलेले आहेत, ज्यांना नोटीशी देणं घेणं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी असे लोक आंदोलनात आलेत आणि दिल्लीत राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे, राजकीय पक्षांचा पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले। दिल्लीमध्ये काही लोक अजेंडा घेऊन शिरलेले आहेत, ज्यांना नीटशी कुठलीही देणं घेणं नाही आहे। तर असे सुद्धा लोक आंदोलनामध्ये आलेले होते। नीट परीक्षेशी ज्यांचा काही संबंध नाही असे लोक आंदोलनात आले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलेही स्वार्थ कसे आपल्याला पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात। आता दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत। अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत। ज्यावेळी फेसलेस आंदोलन असतं त्यावेळी आपण दिल्लीमध्ये देखील बघितलं की कशा प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली। त्यातल्या अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही। ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहे। याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की सगळे काही एका दिशेने चालणारे एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत। हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि काही राजकीय पक्ष ज्यांना त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करतायत। कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं हे कधीच आवडत नाही, पण काल आपण बघितलं असेल ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या। पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे। मला असं वाटतं की याच्या खोलात जर आपण गेलं तर मी काही सगळ्या आंदोलकांवर त्या ठिकाणी कुठलाही आरोप करू इच्छित नाही। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या आंदोलनासंदर्भात, विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया होती। राजकीय पक्षांचा पोळी भाजून घेण्याचा हा प्रयत्न आहे, कारण हे आंदोलन फेसलेस आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि फडणवीसांनी यावर भाष्य केलेलं आहे। तर नीटशी कुठलेही देणं घेणं नाही असे सुद्धा लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यामुळे कुठेतरी या आंदोलनाचा गैरफायदा घेऊ इच्छिणारे सुद्धा लोक यामध्ये आलेले होते असं फडणवीस यांनी म्हटलंय।